पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाबाबत राहुल कदम यांनी पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। जारी तक्रारीत त्यांनी संबंधित डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रता नोंदणी आणि परवाना वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप राहुल कदम यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणावर राहुल कदम नेमकं काय म्हणालेत ते पाहू। उल्लेख येतो डॉक्टर वैष्णवी मंतरवाडी। मग त्या निमित्ताने आम्ही सकाळी ते सह्याद्री हॉस्पिटलच्या इथे आम्ही गेलो, त्यांना विचारलं, त्यांच्या प्रशासनाला जे व्यवस्थापन बघतंय त्यांना आम्ही विचारलं की हा काय प्रकार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काय कारवाई कराल। तर ते म्हटले की आम्हाला महानगरपालिकेकडून प्रश्न आलेला आहे, आम्ही त्याचं उत्तर महानगरपालिकेलाच देऊ। त्यामुळे ते काय कुठे सहकार्य करतील, सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये तर आम्हाला काय दिसले नाहीत किंवा जाणवले पण नाहीत किंवा असा शब्दही मिळाला नाही। ते स्पष्ट म्हणाले की महानगरपालिकेने आम्हाला विचारलंय, त्याचं उत्तर आम्ही महानगरपालिकेलाच देऊ, तुम्ही कोण, तुम्हाला आम्ही उत्तर देणार नाही। त्यानंतर आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो, ज्या महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक डॉक्टर नीना बोराडे मॅडम, आम्ही यांच्याशी भेट घेऊन त्यांना झालेला हा सर्व प्रकार दाखवून सांगून आणि त्यांना हा सर्व प्रकार आम्ही डॉक्युमेंटरी दाखवला, पेपरवर त्यांना दाखवला। त्यावेळेला त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। ते म्हटले की याच्यामध्ये आम्ही खोलात जाऊन तपासणी करू, चौकशी करू व जो कोणी ही महिला डॉक्टर आहे तिच्यावरती नक्कीच आपण बोगस डॉक्टर म्हणून तिच्यावरती गुन्हा दाखल कसा करता येईल, काय करता येईल ते आम्ही करून घेऊ। त्यामुळे मला सर्व पुणेकरांना विनंती आहे आणि एक आवाहन करायचं आहे की असे आपण ज्या क्लिनिकमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे बनावट डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे, तर त्याला वेळीच ओळखा आणि त्याची शहानिशा करा। आपलं शरीर हे आपला डॉक्टर जो आहे तो खरंच डॉक्टर आहे का, त्याच्या हातामध्ये आपण शरीर देतोय तपासायला, तर ते एकदा शहानिशा करावी। सगळे मायबाप जनतेला माझी विनंती आहे। आणि जर कोणाचे आपल्याला असे काही प्रकार घडले असतील तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दीपक भाऊ निकाळजे, आमचे पुणे शहराचे अध्यक्ष अशोका जगताप, आमचे रुग्ण सहायता समितीचे अध्यक्ष शंकर पटेकर यांच्याशी संपर्क साधा। जाणून बुजून लोकांना दिशाभूल, जाणून बुजून हा प्रकार हॉस्पिटल प्रशासन आणि व्हिडिओ नाही बनवणार, ते आम्हाला जरा काय चाललंय प्रकरण आम्हाला कळलं पाहिजे ना। सगळ्या कारवाई इथं झाली पाहिजे ना, हॉस्पिटलवर कारवाई करणार ना। कारवाई आम्हाला काय वाटतं की आज सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मागं हॉस्पिटल फोडलं, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचं कारण दिलं गेलं, ते नेमकं डॉक्टर झाला।